26 जानेवारीला भव्य टुर्नामेंट क्रिकेट ची भरवण्यात येत आहे, ज्याच्यामध्ये मुरबाड ग्रामीणचे 16 संघ खेळवले जातील. त्याचप्रमाणे तालुका ओपन संघ 16 खेळवले जातील आणि या स्पर्धेसाठी पारितोषिक असणारे तब्बल 1 लाख रुपये व भव्य चषक मोहनजी कराळे यांच्या नेतृत्वाखाली या स्पर्धेचं आयोजन केलं आहे. मोहनजी कराळे यांच्या नेतृत्वाखाली. तरी इच्छुक संघांनी मोहन कराळे यांच्याशी संपर्क करू शकता. याच्यामध्ये मुरबाड ग्रामीणचे 16 संघ, तालुका ओपन संघ 16 खेळवणार आहेत. त्याचप्रमाणे आदिवासी गट खेळवण्यात येईल. त्या आदिवासी गटातील 16 संघ खेळवण्यात येतील. आदिवासी संघासाठी एक सुवर्ण संधी आहे की त्यांच्यासाठी स्पेशल बक्षीस असणार आहे. आदिवासी संघाचा बक्षीस एक वेगळा बक्षीस असणार आहे. ग्रामीण संघांसाठी वेगळं बक्षीस असणार आहे आणि आदिवासी गटासाठी वेगळं बक्षीस असणार आहे, याची नोंद घ्यायची. दरम्यान वळूयात सामन्याकडे. उगळ्याळी विरुद्ध खाटेघर, दोन दिग्गज जेव्हा एकमेकांसोबत एकमेकांच्या विपक्ष लढत असतात, नक्कीच एक धडाडीचा सामना आपल्याला इथं मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळेल, यात काही शंका नाही. उगळ्याळी संघाकडून सलामीवीर जोडी अमर आणि अक्षय मैदानाच्या आतमध्ये बघू शकता. मागच्या सामन्यामध्ये एक कर्तृत्वगार कामगिरी करणारे अमर, मॅन ऑफ द मॅच ठरलेले अमर इथं सलामीसाठी गेलेत आणि 4 षटकांचा सामना होईल, याची नोंद घ्यायचे. पहिलं षटक पॉवर प्लेचं असेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज योगेश, त्यांना समोर जातील अमर. आणि पहिला चेंडू फुलटॉस पद्धतीने चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली देवीदास होते. क्षेत्ररक्षणामध्ये काहीशा चुका घडतायत आणि पहिल्या चेंडूवर चौकार येतोय. चौकार आला पहिल्या चेंडूवर. खातं उघडलं गेलं 4 धावांनी. धावसंख्या धावफलकावर 4. देवीदासचे इंटेन्शन क्लिअर होते. अमरची विकेट घेणं फार गरजेचं आहे, त्यामुळे झेलसाठी गेला. झेल घेण्यामध्ये जरी अपयश आले असलं तरी एफर्ट्सला दाद द्यावी लागेल देवीदासच्या. पहिल्या चेंडूवर 4 धावा आल्या. अमरचं खातं उघडलं, उघड्याई संघाचं खातं उघडलं 4 धावा. पुढील चेंडू आणि हा फटका इथं सुरेख आहे. फटका देख नाही, फटका सजवलाय, बनवलाय, चेंडू टोलवलाय. दरम्यान या 2 धावा येत आहेत. दुसरी धाव इथं झपाट्याने पूर्ण केली. अमरच्या खात्यामध्ये आणखी 2 धावा, उगळ्याळी संघाच्या खात्यामध्ये आणखी 2 धावा. पंचांना विनंती आहे, ती खेळपट्टीच्या साईडला प्लास्टिक आहे तो जरा हटवायचा आहे. आणि इथं फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक कोणती चूक करत नाहीयेत. रघुदादा तिथं क्षेत्ररक्षक होते, कोणतीही चूक करत नाही. झेल झाला, गडी बाद झाला. अमर नावाचा मोठा मासा गळाला. ज्या अमरने मागच्या सामन्यामध्ये एक कर्तबगार कामगिरी केली होती, मॅन ऑफ द मॅचचा खिताब पटकावला होता, या सामन्यामध्ये 6 धावा करून बाद झालाय. अमर बाद, दादू आतमध्ये. सुरुवात तर अगदी धडाक्याची केली होती, शेवट तर अमरला करता आलेला नाहीये. अमर बाद झाला. नवीन फलंदाज दादू झुंजारराव. अक्षय अजून देखील खेळपट्टीवर आहे. अक्षय एकाही चेंडूला सामोरा गेलेला नाहीये. अक्षयच्या खांद्यावर जबाबदारी. मागच्या सामन्यामध्ये रनआउटची विकेट गेली होती अक्षयने,
रनआउट, अक्षयची विकेट रनआउटची गेली होती. या सामन्यामध्ये मात्र अक्षयवर जबाबदारी आहे. 4 षटकांचा होणारा सामना. पहिलं षटक प्रगतीपथावर असेल. अक्षयला मोठे फटके खेळावे लागतील. अक्षयमध्ये ती क्षमता आहे, मात्र त्या क्षमतेचं इम्प्लिमेंटेशन इथं मैदानाच्या आतमध्ये करावं लागणार आहे. आणि मोठा फटका खेळला जातोय अक्षयच्या बॅट मधून. हा येतोय खणखणीत दणदणीत चौकार. 4 धावा. आणि इथं हा सुरेख फटका आहे. तिथं क्षेत्ररक्षण खराब होतंय. एक धाव धावून पूर्ण झाली. दुसऱ्या धाव घेण्यासाठी इच्छुक असणारे अक्षय दुसरी धाव देखील धावून पूर्ण होत आहे. तिसऱ्या धावेचे कोणत्याही प्रकारचा इथे तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला आणि इथे क्षेत्ररक्षक काहीसे फंबल झाले होते. क्षेत्ररक्षणामध्ये घडतायत चुका आणि त्या चुकांचे संधीचं सोनं कुठेतरी इथं उगळ्याही संघाचे दोनही फलंदाज करताना बघायला मिळतात. वाऱ्याच्या वेगाने धावत आले. तिसरी धाव देखील धावून पूर्ण होती. जिथे एक धाव झाली असती त्या जागे आल्या 3 धावा. क्षेत्ररक्षणामधल्या या चुका किती महागड्या ठरतात येणाऱ्या काळ सांगेल, येणारे वेळ ठरवेल. मात्र या 2 फलंदाजांवर यू स्पोर्ट्स उगळेआळी संघाची दारोमदार असणारे या 2 फलंदाजांना शेवटपर्यंत थांबणं फार गरजेचं आहे. जर का उगळाई संघाच्या इतर खेळाडूंचा विचार केला तर 9 खेळाडू त्यांच्या संघामध्ये आहेत. मात्र हे 2 अनुभवी खेळाडू कुठेतरी उगळाई संघाचे दिशा आणि दशा ठरवू शकतात. आणि इथं क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा चुका घडतायत. यष्टीरक्षकाला तर बीट केलंच, मात्र लेग स्लिपच्या फिल्डरला देखील बीट केलं आणि दरम्यान येणारे या 2 धावांनी इथं फेकी खराब. जिथं एकही धाव झाली नसती तिथं 3 धावा धावून पूर्ण झाल्या. फेकी काहीशी खराब झाली. विपुल क्षेत्ररक्षक होते. विपुल सारख्या एका अनुभवी खेळाडूकडून अशा प्रकारची क्षेत्ररक्षणाची अपेक्षा इथे आपल्याला नसते. मात्र त्या चुका घडतायत आणि या खेळाचं नाव आहे क्रिकेट. इथे कधीही काही होऊ शकतो. आणि पंचांचा वाईड चेंडूचा इशारा येतोय. वाईड +3 अशा एकूण 4 दमदार 4 धावा उगळाई संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्या 4 निवडली. धावसंख्या जाऊन पोचली 17. आता या 17वर खतरा कोणासाठी होतोय ते बघावं लागेल. फलंदाज आपला दमदार अंदाज दाखवतायत का हे पाहणं फार गरजेचं आहे. पहिलं षटक फारच लांबणीवर गेलंय. पहिलं षटक फार लांबतंय आणि तो मोठा फटका खेळायचा होता. बॅट स्विंग मात्र चेंडू तिथे स्लो केला. चेंडूची गती कमी केली आणि यामध्ये या टायमाला यावेळेस यशस्वी ठरतायत ते गोलंदाज फलंदाजाला बीट करण्यासाठी. मला वाटतं पहिल्या षटकाचा खेळ इथं समाप्त झाला. पहिल्या षटकांती 17 धावा धावफलकावर लावल्या गेल्या. जशा प्रकारच्या ड्रीम स्टार्टची उगळाई संघाला अपेक्षा होती तशा प्रकारचा ड्रीम स्टार्ट तर इथं उगळाई संघाला मिळालाय. मात्र अमरच्या रूपात एक मोठा हादरा मोठा झटका उगळाई संघाला जरी बसलेला असला तरी दादू झुंजार नावाचा अनुभव इथं मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. त्यांच्या समवेत अक्षय सरनोबत असतील नॉस्ट्राईक एंडला. त्या अक्षयने देखील चांगली कामगिरी केली. मात्र अशीच कामगिरी तुम्हाला चालू ठेवावी लागणार आहे. एक चुकी तुम्हाला फार महागात ठरू शकते. नवीन गोलंदाज विनायक खाटेकरे, मुरबाडच्या क्लासिकल खेळाडूंपैकी एक विनायक खाटेकरे, एक अष्टपैलू खेळाडू गोलंदाजी मार्कवर सज्ज. नक्कीच हा सामना दिग्गज विपक्ष दिग्गज आहे. दादू विपक्ष विनायक दोनही लेजेंडरी खेळाडू मुरबाडच्या या मातीतले 2 रांगडे खेळाडू इथे एकमेकांच्या विरोधामध्ये येऊन टाकलेत. पहिला चेंडू इथं निर्धाव हाताळलाय विनायकने. पहिल्या चेंडूवर तर विनायक भारी ठरलाय. पुढचा चेंडू दादू करिता आणि फुल टॉच पद्धतीचा चेंडू होता. संधी होती. संधीचं सोनं करण्यामध्ये यश इथे आलेलं नाहीये. दरम्यान या 2 धावा धावून पूर्ण झाल्या. क्षेत्ररक्षण तिथं सुरेख झालं. क्षेत्ररक्षण इथं सुरेख झालं. फुलटॉस चेंडू होता. फुलटॉस चेंडू म्हणजे फलंदाजाकरिता सुवर्ण संधी असते. मात्र त्या संधीचं सोनं करण्यामध्ये अपयशी दादू. 2 धावा आल्या. 2 धावांच्या मध्ये धावसंख्या वाढली. 19 धावा धाव फलकावर. विनायक आतापर्यंत चांगली गोलंदाजी करतोय विनायक. आणि मोठा फटका खेळला जातोय. चेंडू भिरकावून दिलाय.
सरळ सीमारेषे पार. इट्स अ ब्लास्ट, इट्स अ मॅक्झिमम, इट्स अ सिक्स. दादू यांनी जर का आणखी एक षटकार लगावला तर हरेजी शिंगळे सरांकडून 501 रुपयांचं पारितोषिक. दादूसाठी एक सुवर्ण संधी येते. आणखी एक षटकार लगावला तर हरेशजी शिंगळे यांकडून 501 रुपयांचं पारितोषिक असणार आहे दादूसाठी. दरम्यान दादू यांनी आपल्या पिटाऱ्यामधून एक फटका काढला आणि षटकार लगावलाय. फटका सजवला, साधावा आल्या. विनायक काटेकरे आता विचार करावा लागेल. षटकार आलाय. विनायक काटेकरे पुन्हा एकदा. पंच इथं नो चेंडू घोषित करतायत. नो चेंडू नक्कीच बीमर होता आणि त्या ही देखील एक संधी होती. दादू इथं संधीचं सोनं करत नाहीयेत, मात्र फ्री हिट. पुढील चेंडू देखील आणि पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू. इथं चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली क्षेत्ररक्षक चुका करतायत. झेल सुटली. दरम्यान एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला आणि दुसरी धाव बघता बघता धावून पूर्ण झाली. 2 धावा आल्या. धाव संख्या धावफलकावर लावली जाते. 28 धावा धावफलकावर लावल्या जातात. या आधीचा चेंडू जर का नो चेंडू बघितला तर फुलटॉस डिलिव्हरी होती. दादूला संधी होती, त्या संधीचं सोनं करता नाही आलं. मात्र त्यानंतरचा चेंडू देखील फ्री डिलिव्हरी होती आणि त्या फ्री डिलिव्हरी फुलटॉस चेंडूवर देखील दादूला मोठा फटका खेळता आलेला नाही. 2 धावा आल्यात आणि इथं शफल होऊन खेळण्याच्या नादामध्ये इथं थोडेसे फंबल झाले दादू आणि हा चेंडू इथे निर्धाव. 5 चेंडू झालेत. या षटकामधला एक चेंडू अजून देखील शिल्लक आहे. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना चांगली फलंदाजी हे दोनही फलंदाज करतात. पहिल्या षटकामध्ये 17 धावा आल्या होत्या. या षटकामध्ये आतापर्यंत धावा आल्यात 11 आणि धावसंख्या झाले 28. 4 षटकांचा होणारा सामना. जशा प्रकारची फलंदाजी अपेक्षित होती तशा प्रकारची फलंदाजी अर्ध्या टप्प्यामध्ये तर झाले. अर्धा टप्पा या इनिंगचा जवळपास पार पडलाय आणि इथं देखील मोठा फटका खेळायचा होता. तर ताळमेळ या दोन्ही फलंदाजांमध्ये बघायला मिळत नाहीये आणि 2 षटकांचा खेळ इथं मला वाटते समाप्त होतोय. 2 षटक समाप्त झाले. 2 षटकांची धावसंख्या धावफलकावर लावली होती ती 28. 14.00च्या 14.00च्या सरासरीने दोनही फलंदाज धावा गोळा करताना बघायला मिळाले. अक्षयच्या बॅटमधून देखील एक मोठा फटका आलाय, चौकार आलाय. दादू देखील त्याला चांगली साथ देतोय. अक्षयला या षटकामध्ये कोणत्याही प्रकारे मोठी संधी मिळाली नाही. नॉनस्ट्राईक एंडला होते अक्षय आणि त्या नॉनस्ट्राईक एंडला 6 चेंडू राहिले. मात्र दादू यांनी चांगली फलंदाजी केली. चांगली फटके त्यांनी त्यांच्या बॅटमधून आले आणि 2 षटकांमध्ये धावा आल्या 28. कोणत्याही प्रकारे टीम मीटिंग करू नका, वेळ दौडू नका. नवीन गोलंदाज येत आहेत ते दौलत. खाटेकर संघाची दौलत खऱ्या अर्थाने कशा प्रकारे गोलंदाजी करते हे बघावं लागणार आहे. नावातच त्यांच्या दौलत आहे. इथं गोलंदाजीमध्ये चांगलं प्रभुत्व त्यांच्याकडे आहे. मात्र इथं त्यांना ते त्यांच्या स्किल्सचं प्रदर्शन इथं करावं लागेल. दौलत गोलंदाजी मार्कवर सज्ज, त्याला सामोरं जाईल हार्ड हिटर अक्षय. पॉवर हाऊस ऑफ उगळे आली अक्षय सरनोबत. आणि इथे गतीमध्ये परिवर्तन, गती थोडी कमी केली. चेंडूवरून बोटं फिरवली गेली होती. वेग पसंत आहे अक्षयला, मात्र इथं स्लोवर वन डिलिव्हरी दौलतच्या माध्यमातून. दौलतचा पुढील चेंडू आणि इथे
काही सरपंचांचा अवांतर धावेचा इशारा येतोय, वाईटचा इशारा येतो, वाईट चेंडू होईल आणि वाईटच्या मदतीने धावसंख्या वाढली, धावसंख्या जाऊन पोचली 29 रन्स. पहिला चेंडू निर्धाव आला होता, त्यानंतर लाईन थोडीशी बिघडली आणि इथं वाईट चेंडू आला. आणि मोठा फटका खेळला जातोय अक्षयच्या माध्यमातून. चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक कोणतीही चूक करत नाही. झेल झाला, गडी बाद झाला. अक्षय सरनोबत बॅक टू द पवेलियन. उघड्याही संघाला लागलेला दुसरा झटका, मोठा हादरा. केलं तर पहिल्या षटकामध्ये रन मशीन अमर गायकवाड आउट झाले. दुसऱ्या षटकामध्ये उगळ्याळी संघाचे पॉवर हाऊस अक्षय सरनोबत आउट झाले आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज विकी मैदानाच्या आतमध्ये. दौलतला ज्यासाठी बोलवलं होतं, ज्यासाठी कर्णधाराने त्यांच्या खांद्यावर जबाबदारी टाकली होती, ती जबाबदारी पेलताना, जबाबदारी पार पाडताना दौलत इथं बघायला मिळाले, कारण अक्षय सरनोबतची विकेट त्यांनी मिळवले. आता दादू झुंजारावर जबाबदारी असेल सामना शेवटपर्यंत नेण्याची. दादू बघूयात कशा प्रकारचे वाटचाल करतायत. पुढील चेंडू दौलत टू दादू आणि तर फटका, सुरेख फटका, देखना फटका, सजवलाय, बनवलाय, खेळलाय. दरम्यान या येणाऱ्या 2 धावा, तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय का? तिसरी धाव बघता बघता धावून पूर्ण होईल. क्षेत्ररक्षणामधल्या चुका वारंवार आपल्याला मोरया प्रतिष्ठान खाटेकर या संघाकडून बघायला मिळतात. अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण मोरया प्रतिष्ठान खाटेकर कडून फार कमी वेळा बघायला मिळतं. विनायक खाटेकर यांच्या तालमीतले हे खेळाडू नौके खेळाडू, मात्र खेळ त्यांचा सुरेख असतो. इथं मात्र सूर त्यांचा बिघडलाय. काहीच क्षेत्ररक्षणामधल्या चुका इथं काय कितपत महागड्या ठरतात येणारी वेळ ठरवेल, येणारी वेळ सांगेल. मात्र दौलत इथं पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतील. क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदलाव करत असताना आता विकी या सामन्यामध्ये प्रथमच फलंदाजीसाठी असतील आणि सुरेख पदे या चेंडू तर ब्लॉक होल डिलिव्हरी, यॉर्कर डिलिव्हरी. आणि त्यावर येणारी ही एक धाव, एका धावेवर समाधानी राहावं लागलं. एक धावाने धावसंख्या वाढली, जाऊन पोचली ती 33 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत उगळ्याळी संघाने धावसंख्या धावफलकावर लावले ते 33. दौलत तिसऱ्या षटक हाताळण्यासाठी आलेला. आतापर्यंत दौलतने सुरेख कामगिरी केले, अक्षय सरनोबतला बाद केलं आणि त्यानंतर आतापर्यंत धावा खर्च केल्यात केवळ आणि केवळ 5. दौलतचा पुढील चेंडू दादू करिता आणि ते सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न यष्टीरक्षकाकडून काहीशा चुका घडल्या आणि ते एक धाव इथे धावून पूर्ण होते. मात्र दाद द्यावी लागेल या गोलंदाजाला दौलतला, कारण आतापर्यंत केवळ आणि केवळ 6 धावा. तिसरं षटक 4 षटकांचा सामना आहे. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे आणि या षटकामध्ये कोणत्याही प्रकारचा मोठा फटका खेळण्याची संधी देताना आपल्याला बघायला मिळत नाहीये. मोठा फटका खेळायचा विकीला बॅट अँड बॉलचा हवा तसा संपर्क नाही. एक धाव धावून पूर्ण झाली आणि दादू झुंजारराव चित्त्याच्या चपळाईने दुसरी धाव धावून पूर्ण केली. क्षेत्ररक्षकाला वाटत होतं एका धावेवर समाधानी आहेत का, मात्र दुसरी धाव घेण्यासाठी तयार झाले, दुसरी धाव घेऊन पूर्ण केली. पाणी घेऊन जायचंय नाही ना, नंतर जेवतो त्यांना येऊ दे ना. मजा 3 षटकांचा खेळ झाला. 3 षटकांची धावसंख्या धावफलकावर होते 36 धावा धावफलकावर लावल्या जात आहेत. 4 षटकांचा होणारा सामना आतापर्यंत 12.00च्या सरासरीने काटेकर उगळे संघ धावा गोळा करताना बघायला मिळेल. पहिल्या षटकाचा जर का विचार केला तर पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 17. त्यानंतरच्या षटकाचा जर का विचार केला तर धावा आल्या होत्या 11. आणि या तिसऱ्या षटकामध्ये दौलतने काहीसं बांधून ठेवलंय, जकडून ठेवलंय, पायामध्ये बेड्या घातल्यात फलंदाजांच्या. केवळ आणि केवळ 8 धावा खर्ची केल्या. धाव संख्या 3 षटकांती
12.00च्या सरासरीने 36 धावा धावफलकावर. चौथं षटक घेऊन आले ते विपुल. काटेगर संघाचा एक दमदार युवा म्हणून ज्याची ओळख तो विपुल इथे गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल. विनायक खाटेकर यांचा जर का विचार केला तर विपुलवर फार विश्वास असतो. तो विश्वास कितपत सार्थ ठरवतात या 6 चेंडूंमध्ये आपल्याला समजेल. त्यांच्या खांद्यावर जबाबदारी दिले, ती जबाबदारी पेलण्यामध्ये यशस्वी होतात अयशस्वी होतात हे येणाऱ्या वेळेमध्ये काळामध्ये आपल्याला समजेलच. मात्र पहिला चेंडू आणि विपुलला सामोरं जाईल दादू झुंजारराव. आणि इथं फाईन लेगच्या दिशेने खेळण्याची वारंवार इथं प्रयत्न केला जातोय दादू झुंजारराव यांच्या मार्फत. आपण जर का विचार केला दादू यांचा तर गेले काही चेंडूंवर दादू यांनी वारंवार त्याच रिजन मध्ये फटके खेळण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्या बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाहीये. आणि निर्धाव चेंडू पुन्हा एकदा प्रत्येक निर्धाव चेंडूने इथं फलंदाजावर दडपण येईल आणि बॅक टू बॅक दुसरा. मी विनंती करतो खेळाडू कक्षामधून कोणी आवाज देऊ नका. आणि हा फटका सुरेख फटका देखना. चेंडू खाली क्षेत्ररक्षक करतायत चुका. चेंडू जातो सीमारेषे पार. 4 धावा ब्रँडेड चौकार. धावसंख्या वाढली, जाऊन पोचली 40 धावा. दादू झुंजारराव यांचा जर का विचार केला तर 12 चेंडू 20 धावांवर खेळत आहेत. एका बाजूने गड सांभाळून ठेवलाय दादू यांनी, मात्र जर का दादू यांच्या फलंदाजीचा विचार केला तर निर्धाव चेंडू देखील भरपूर खेळलेत. आणि मोठा फटका खेळला जातोय. दादू झुंजारराव आपला क्लास दाखवताना सलगचा येणारा बॅक टू बॅक दुसरा चौकार. 2 चेंडूंवर 2 मोठे प्रहार. बॅक टू बॅक सलगचे 2 चौकार. आलेला दिसतोय दादू यांना. सलगच्या 2 चेंडूंवर 2 चौकार आलेत. आणि हा चेंडू देखील मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. हाफ ट्रॅकर डिलिव्हरी होती. दरम्यान एक धाव धावून पूर्ण झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला आणि त्या दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये दादू झुंजारराव बाद होतील. रन मशीन दादू झुंजारराव बॅक टू द पवेलियन. उघड्याळी संघाला लागलेला झटका क्रमांक 3. आणि आता फलंदाजी करिता येता येते उघड्याळी संघाचे एक युवा मुरबाड यंगस्टर संघाचे नेतृत्व सुदर्शन आगे. रिव्हर्स किंग सुदर्शन आगे. स्विच हिट बादशाह सुदर्शन आगे इथं फलंदाजीसाठी आलेत. नक्कीच मुरबाड यंगस्टर संघाचे ओनर गीतेजी राऊत यांचं इथं आगमन झालं. आयोजक कमिटीतर्फे त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. बॅटची कडा चेंडू हवेमध्ये. यष्टी रक्षकाकडून घडलेली चूक आणि या 2 धावा येत आहेत. यष्टी रक्षकाकडून चुका तर घडल्या, मात्र एकाच चेंडूवर 2 वेळा चुका घडल्यात. पहिले तर कॅच सोडली, त्यानंतर रनआउटची संधी होती, ती संधी देखील गमावली. या 2 धावा आल्या. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या वाढली. धावसंख्या झाली 42.
माफ करा 47. 48 धावांचं आव्हान आहे ते मोरया प्रतिष्ठान खाटेकर संघाला. हॅलो. हॅलो. पुनश्च एकदा दुपारच्या सत्रामध्ये सर्व यूट्यूब लाईव्ह दर्शकांचं सहर्ष स्वागत. आपण हा सामना पाहत आहात. या सामन्यातलं पहिलं सत्र संपलेलं आहे. 47 धावा पूर्ण केलेल्या आहेत त्या उगळी अली संघानं. आता मात्र त्या धावांचा चेस सुरू होईल, म्हणजे दुसरं सत्र सुरू होईल आणि नक्कीच आणि खाटेकर संघाला हे 48 धावांचं माफक लक्ष आहे. 12च्या सरासरीनं धावा पूर्ण करायच्या आहेत. जर हा सामना जिंकायचा असेल, प्रतिषटक 12 धावा, 48 रन्स टू विन. खाटेकर विदिन 4 ओव्हर्स जर पाहिलं तर 200च्या स्ट्राईक रेटनं खेळावं लागेल. प्रति चेंडू 2 धावा या स्ट्रॅटेजीनं
पुढे जावं लागेल. दरम्यान सलामीचे दोन फलंदाज विनायक आणि दौलत आणि बॉलिंग एंडवर आम्हाला दिसतोय अमर. पहिल्या सामन्यामध्ये अमरनं सुरेख कामगिरी केली होती. त्यावेळी मात्र त्यांच्या समोर संघ होता, तुल्यबल संघ होता. पहिला चेंडू दुसऱ्या इनिंग्स मधला दुसऱ्या वेळचा सामना कट केला, चेंडूला दिशा दिली ऑन साईडच्या दिशेला. क्षेत्ररक्षक तिथे आहे, एकच धाव मिळेल आणि एका धावेनं ऑफ द मार्क होतोय तो विनायक. सावध पद्धतीने खेळावं लागेल कारण आपण मागचा सामना पाहिला 44 धावांचं आव्हान होतं, मात्र ते पेलवलं नाही समोरच्या संघाला आणि कारण ठरला तो राहुल. कारण 2 षटकांमध्ये मला वाटतं 5 गडी बाद केले होते. पुढचा चेंडू यावेळी मात्र कट केला चेंडूला दौलतनं. चेंडू जातोय सीमा रेषेकडे, पाहूया तो थांबवण्यात यश मिळतं का. 2 धावा पूर्ण केल्या, तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि मला वाटतं 3 धावा इथे धावून पूर्ण करतील दोन्ही फलंदाज. धावसंख्या जाऊन पोहोचते 4 आणि पाहता पाहता दुसरा फलंदाज दौलत देखील ऑफ द मार्क होतोय. धावफलकावर 4 धावा सांघिक पूर्ण होतात. अजूनही 44 धावांची गरज आहे उर्वरित 22 चेंडूंमध्ये. अमर पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवरून यावेळी कट केला चेंडूला, पुन्हा एकदा पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू जातोय भरधाव वेगानं बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथून आम्हाला दिसत नाही मात्र फलंदाजाची रिॲक्शन सांगते चेंडू सीमा पार चौकार. डी पुढचा सामना ज्या 2 संघांमध्ये होणार आहे तो माळीनगर विपक्ष भुवन. या दोन्ही संघांचे कर्णधार पण टॉस का बॉक्स कडे यायचं आहे, सॉरी बेलपाडा. यावेळी मात्र पुढे सरसावत चेंडूला दिशा दिली, ऑन साईडच्या दिशेला चेंडू फेकी केली आहे नॉन स्ट्रायकर एंडला, मात्र थ्रो तितका अचूक नव्हता. इथे मात्र काहीतरी गडबड जाणवतं, थोडी घाई होती आहे मला वाटतं. मात्र एकच धावेवर समाधान मानावं लागेल. मित्रांनो सेन्सिबल क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. खाटेकर संघ चेस करतोय, 48 धावांचा पाठलाग करतोय. 4 षटकांमध्ये 48 धावा पूर्ण करायचे त्या खाटेकर संघाला. सुरुवात सावध करावी लागेल, सुरुवात झालेली आहे. यावेळी हाफ ट्रॅकर चेंडू होता मात्र उजव्या यष्ट्यांच्या अतिशय बाहेरून चेंडू ट्रॅव्हल झाला. विकेट किपरनं कोणती चूक केली नाही. 1 धाव अवांतरच्या रूपानं धावफलकाला जोडली गेली. धावसंख्या होते 10, बिनबाद 10. षटकामागे 12 धावांची गरज आहे खाटेकरी संघाला. कॅल्क्युलेटेड रिस्क घेऊन जर खेळलात, शांत डोक्याने खेळलात तर हा सामना आपण आरामात जिंकू शकतात. यावेळी मात्र पुन्हा चेंडू सुरेख लाईन अँड लेंथ कमबॅक करतोय गोलंदाज. कट करण्याचा प्रयत्न होता पुन्हा एकदा पॉइंटच्या डोक्यावरून, मात्र असफल प्रयत्न. 1 निर्धाव चेंडू टाकण्यात यश मिळतं अमरला. धावसंख्या मात्र तिथे स्थिरावलेली आहे. धावसंख्या होते 10, बिनबाद 10. काही चेंडू शेष या षटकातील, पहिल्या षटकातील मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक आहे. पहिलं षटक. पुढचा चेंडू यावेळी मात्र सुरेख खेळून काढला. चेंडू जातो लॉंग ऑनच्या दिशेला. क्षेत्ररक्षक तिथे आहे. 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा देखील पूर्ण केल्यात दोन्ही फलंदाजांनी आणि या 2 धावांनी ओव्हरचं टार्गेट पूर्ण केलं. मला वाटतं हे षटक देखील इथे संपतं आणि 12 धावा धाव फलकावर लावलेल्या आहेत. ॲज रिक्वायर्ड रन रेट 12चा रन रेट रिक्वायर्ड आहे आणि 12 धावा पहिल्या षटकांती पूर्ण केलेल्या आहेत त्या खाटेकरी संघानं. उर्वरित 3 षटकांमध्ये अजूनही 36 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. दुसरं षटक गौरव घेऊन येतोय.
गौरव झुंजारराव. याच सामन्यातील पहिल्या इनिंग्समध्ये ज्यानं गोलंदाजांना झुंजवायला लावलं तो गौरव झुंजारराव. 25 धावांची वैयक्तिक खेळी केली होती आपल्या संघासाठी आणि धावबाद झाला होता. यावेळी मात्र गोलंदाजाच्या भूमिका थोडीशी बदलली आहे. अकॉर्डिंग टू शेक्सपियर द होल वर्ल्डचं स्टेज. तो शेक्सपियर म्हणाला होता की हे पूर्ण जग स्टेज आहे आणि आपण मात्र कॅरेक्टर आहोत. कॅरेक्टर बदलत राहतात आणि हे कॅरेक्टर बदललं. फलंदाजातून आता गोलंदाजीचं आव्हान घेऊन गौरव या सामन्यामध्ये 12ची धावगती राखायची खाटेकरी संघाला. पहिल्या षटकात ती राखण्यात यश मिळालं आहे. दुसरं षटक कसं जात आहे पाहूया. हे दुसरं षटक गौरव झुंजारराव. सामना करतोय विनायक. सुरेख क्षेत्ररक्षण लावलेलं आहे. यावेळी मात्र थोडं वाईडिश लॉंग ऑनच्या दिशेला दिसतोय. लॉंग ऑफच्या दिशेला छोटासा रनअप आहे. ओहो फुलटॉस चेंडू स्टिअर करण्याचा प्रयत्न. फाईन लेग झोन मध्ये चेंडू थांबवला गेला त्या क्षेत्ररक्षकाकडून. सुरेख क्षेत्ररक्षण मात्र एक धाव घेण्यापासून रोखू शकला नाही. एक धाव जोडली जाईल धावफलकाला. धावफलक पुढे सरकतं. धावसंख्या होते बिनबाद 13. दुसरा षटक छोटासा रनअप आहे 10 ते 15 पावलांचा. ओहो यावेळी मात्र फटका मारण्याचा प्रयत्न होता. चाबूक फटकार. कव्हरच्या दिशेनं मात्र अपयशी ठरतोय तो दौलत. यावेळी मात्र धावा कराव्याच लागतील कारण 12ची धावगती राखायचे. खाटेकरी संघाच्या दोन्ही फलंदाजाच्या डोक्यांमध्ये कॅल्क्युलेशन चालू आहे. धावा कशा येतील. आतापर्यंत एकच धाव आलेली आहे. फुल टॉस सुरेख फटका फ्लिक केला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय मात्र थोडासा पुढे पडतोय त्याचा चेंडू. 2 धावा पूर्ण करतायत दौलत आपल्या संघासाठी. फटका चांगला होता आणि मला वाटतं सूर्याच्या तेजामुळे कदाचित त्या अक्षयला तिथे तो चेंडू जज करता आला नाही. अन्यथा कॅच होऊ शकला असता. मात्र मी म्हटलंय क्रिकेटच आहे जर आणि तरचा. जर तरला अजिबात महत्व नाही क्रिकेटमध्ये. पुन्हा एकदा गौरव टू दौलत. यावेळी मात्र फटका सुरेख. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय मात्र पुन्हा एकदा चेंडू त्याच्या समोर पडतोय. एक धाव पूर्ण केली आणि 2 धावा देखील पुन्हा एकदा पूर्ण होत आहेत सर. आणि नक्कीच या उन्हामध्ये खेळणं तितकं सोपं नाही आहे. आपण पॅव्हेलियनमध्ये बसलो आहोत. स्टेजवर बसलो आहोत. इथे मात्र असं खूप छान वाटतं पण त्या उन्हामध्ये धावणं किती कठीण आहे हे त्या फलंदाजांना माहीत असेल. त्या क्षेत्ररक्षकांना माहीत असेल. यावेळी मात्र 2 धावा जोडल्या जातील आणि या 2 धावांनी धावफलक पुढे सरकता. धावसंख्या जाऊन पोहोचते 17 धावा. आतापर्यंत 4 धावा आलेल्या आहेत या षटकामध्ये. पुढचा चेंडू यावेळी मात्र संधी निर्माण झाली होती मात्र संधीचं सोनं करणं थोडंसं गचाल क्षेत्ररक्षण होतं. पंचांचा निर्णय येतोय वाईट चेंडू म्हणजेच 2 धावा मिळतील. वाईट +1 या 2 अतिरिक्त धावा जोडल्या जातील. धावसंख्या जाऊन पोहोचते 19 विदाउट लॉस. चांगली सुरुवात म्हणावी लागेल खाटेकरी संघाची कारण या षटकापर्यंत 24 धावांपर्यंत पोहोचवायचं आहे. 19 धावा तर आल्यात. अजून 5 धावा पूर्ण कराव्या लागतील तर मात्र आपली धावगती राखण्यात यश मिळेल ते खाटेकर संघाला. ओहो यावेळी सुरेख फटका. स्ट्रेट ड्राईव्ह सुरक्षित ड्राईव्ह याला म्हणतात सुरेख खेळ. आणि एकच धाव इथे मला वाटतं मिळेल आणि या एक धावीनं धावसंख्या जाऊन पोहोचते 20 धावा. 20 विदाउट लॉस. द सेफेस्ट शॉट इन द क्रिकेट इट्स स्ट्रेट ड्राईव्ह. नक्कीच एकच धाव मिळाली इथे. गोलंदाजाला फॉलो थ्रू मध्ये चेंडूला अडवण्यात यश मिळालं नाही. पुढचा चेंडू गौरवचा. यावेळी सुरेख फटका. मिड विकेट झोन मध्ये क्षेत्ररक्षक आहे अक्षय. थांबवेल का चेंडूला. नाही. अक्षयची रिॲक्शन सांगते इट्स अ 4. डीजे नक्कीच ज्या धावगतीची आवश्यकता होती आहे आणि असेल या सामना जिंकण्यासाठी त्या खाटेकर संघाला आणि नक्कीच ती धावगती राखलेली आहे. 2 षटकं संपलेली. धावसंख्या लागलेली आहे धावफलकावर 24 विदाउट लॉस. सुरेख गौरवनं ह्या षटकामध्ये शेवटचा चेंडू सोडला तर खूप सुरेख गोलंदाजी केली होती मात्र काहीसा थकवा त्याला वाटतो आहे कारण 25 धावा देखील वैयक्तिक केल्या आहेत. मैदानावर खेळणं धावणं
कारण खेळ म्हटला की तुमचा फिटनेस अतिशय महत्त्वाचा असतो. हा फिटनेस टिकवून ठेवावा लागतो. तो फिटनेस कुठेतरी आपल्याला वीक झाला की आपल्याला मैदानाबाहेर यावं लागतं. गौरव काहीसा विश्रांतीसाठी बाहेर येतो एका षटकासाठी. नक्कीच संघ आत्ताही 50-50 सामना आहे, कारण 48 धावांची आवश्यकता असताना 24 धावा आत्तापर्यंत पूर्ण केलेल्या 2 षटकं पूर्ण झालीत. उर्वरित 2 षटकांमध्ये तितक्याच धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. नक्कीच या पुढचा सामना जो रंगणार आहे तो त्या 2 संघांमध्ये भुवन वर्सेस बेलपाडा. तर बेलपाडा संघ आणि भुवन संघाचे कर्णधार आपण तयार राहायचे नाणेफेकीसाठी. दुसऱ्या राऊंडचा दुसरा सामना, सेकंड राउंड, सेकंड मॅच विल बी प्लेड बिटवीन बेलपाडा वर्सेस भुवन. भुवन संघाला संधी मिळाली होती, कारण त्यांचा विपक्ष संघ इथे हजर नसल्या कारण त्यांना विजयी घोषित करून दुसऱ्या राऊंडमध्ये प्रवेश मिळाला. आणि आता ह्या दुसऱ्या राऊंडमध्ये पाहूया त्यांची फलंदाजी आपल्याला पहिल्यांदाच पाहायला मिळेल. यावेळी मात्र काहीसा थकवा आहे, टायर्ड आहे, रिटायर्ड हर्ट होतोय. गौरव मैदानाबाहेर येतोय. सबस्टिट्यूट खेळाडू गेलेला आहे त्याच्या जागेवर. आणि यावेळी मात्र नवीन गोलंदाज येतोय सोनू. सोनूनं मागच्या सामन्यामध्ये गोलंदाजी केली होती, मात्र खूप पिटाई झाली होती सर्वच गोलंदाजांची. 61 धावा जर त्यांना कुठून काढल्या होत्या. योगेशनं वैयक्तिक 44 धावा केल्या होत्या, मात्र योगेशची ती वादळी खेळी व्यर्थ ठरली, कारण आडवा आला होता अमर गायकवाड. सुरेख खेळी केली होती आणि तो सामना जिंकला होता. मित्रांनो, एक सामना अतिशय महत्त्वाचा आहे. नॉकडाऊन म्हटलं की ही जी स्पर्धा नॉकडाऊन आहे, नॉकआउट आहे. आपण हारलात आपलं आव्हान संपुष्टात आहे आणि म्हणूनच प्रत्येक सामना महत्त्वाचा आहे. दुसऱ्या राऊंडमध्ये खेळतात हे 2 संघ. नक्कीच उगली आली आणि खाटेघर. यस सोनू, पहिला चेंडू तिसऱ्या षटकातला खेळून काढेल. यावेळी मात्र लोअर चेंडू होता, उंची बाउन्स मिळाला नाही. मात्र अपेक्षा होती विनायकला चेंडू उचली घेईल, मात्र चेंडू उचली न घेता खाली राहिला आणि एक निर्धाव चेंडू टाकण्यात यश मिळालं ते सोनूला. कारण इथून पुढे प्रत्येक निर्धाव चेंडू नक्कीच प्रेशर वाढवणार आहे विनायक आणि दौलतचं. नक्की हे प्रेशर कसं हँडल करतील आपण पाहिलं आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला जितकी अडचणीत संघ तितका चांगला खेळ. आणि आता मात्र प्रति चेंडू ज्या धावांचं टार्गेट वाढत चाललेलं आहे. हाफ ट्रॅकर केला होता, चेंडू बाउन्स टाकलाय, मात्र चेंडू अतिशय बाहेरून ट्रॅव्हल झाला आणि पंचांचे दोन्ही हात हवेमध्ये पसरले आणि सिग्नल आला वाईटचा. एक अतिरिक्त धाव जोडली जाईल. अजूनही 23 धावांची गरज आहे 11 चेंडूंमध्ये. जवळजवळ दुपटीनं धावा करायच्या आहेत. 200चा स्ट्राईक रेट ठेवावा लागेल. प्रति चेंडू 2 धावा. पुढचा चेंडू यावेळी मात्र कनेक्शन होऊ शकलं असतं का. पुन्हा एकदा थोडीशी वेगानं बॅट फिरली आणि चेंडू मात्र थोडा स्लोअर होता आणि पुन्हा एकदा फसवलंय त्या विनायकला या स्लोअर वनमध्ये. थोडीशी चतुर चालाक गोलंदाजी करावी लागेल सोनूला, कारण 2 चेंडू झालेले आहेत, एकच धावले. अजूनही या 4 चेंडूंमध्ये एखादा मोठा फटका आला तर पुन्हा एकदा कव्हर होऊ शकतो रन रेट. अगदी प्रत्येक चेंडू सुरक्षित ठिकाणी टाकावा लागेल की जिथे मोठा फटका येणार नाही. सोनू पुन्हा एकदा सज्ज आहे. विनायक फेस करतो सोनूला. सोनूवर भरोसा ठेवलेला आहे यावेळी. मात्र कर्णधार सोनूवर भरोसा ठेवलेला आहे. पाहूया 2 चेंडू खूप सुरेख पडलेले आहेत. पुढचा चेंडू यावेळी मात्र कनेक्शन थोडंसं चुकतंय. चेंडू जाईल फाईन लेग झोन मध्ये 4 धावांसाठी. सनसनीत खणखणीत चौकार डीजे. थोडीशी लाईन भटकली आणि चेंडू देखील सीमा पार. म्हणून म्हटलं होतं मी प्रत्येक चेंडू अगदी विचारपूर्वक टाकावा लागेल सोनूला. भरोसा ठेवलेला आहे तो सिद्ध करावा लागेल.
आतापर्यंत 3 चेंडू टाकलेत वैद्य चेंडू, एक अवैध चेंडू होता. असे 4 चेंडू टाकले गेलेत सोनूकडून, एक वाईड आणि 2 निर्धाव आणि 1 चौकार, अशा 19 धावा आतापर्यंत 29 धावा धाव फलकावर लागलेल्या आहेत. अजूनही खूप साऱ्या धावा जमवायच्या बाकी आहेत. पुढचा चेंडू यावेळी सुरेख फटका, झेल होईल का, झेल होईल का, गोइंग गॉन, 6 रन, सिक्सर डीजे. सहा धावा रणधन अकाउंट मध्ये खाटेकर संघाच्या, आणि या 6 धावांनी धावफलक अगदी जम्प करतोय भरधाव वेगानं. 35 धावा, अजूनही 13 धावांची गरज आहे या सामना जिंकण्यासाठी. चेंडू मात्र बरेच शिल्लक आहेत अजूनही. 8 चेंडू आणि 13 धावांची गरज. नक्कीच एक मोठा फटका आलेला आहे. पुन्हा एकदा सुरेख फटका, यावेळी मात्र पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू भरता वेगानं सीमारेषा पार, चौकार. व्हॉट अ बॅटिंग. फटकेबाजी, सुरेख फटकेबाजी, एक चौकार, षटकार, चौकार, बॅक टू बॅक 3 बाउंड्री आलेल्या आहेत. जवळ 14 धावा 3 चेंडूंवर वसूल केल्या. सुरेख फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा इनसाइड एज घेतोय. एक धाव पूर्ण केली, दुसरा आणि एकच धाव मिळेल. यावेळी मात्र इनसाइड एज लागली होती आणि धाव संख्या जाऊन पुढे सरकली 36, 40 धावा, 8 धावांची गरज. पुन्हा एकदा आठवण झाली मेन्स T20 वर्ल्ड कप, कारण या स्पर्धेमध्ये ज्यांनी नाणेफेक जिंकली त्यांनी सामने जिंकलेत. बरेचसे सामने असे झालेत, जर तुम्ही त्यातले कमकुवत संघ पाहिले त्यांना सोडलं तर मात्र प्रत्येक टेस्ट प्लेइंग क्रिकेट जे नेशन्स आहेत त्यांनी नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि सामने जिंकले. इथे देखील खाटेकर संघ सुरेख फलंदाजी करतोय, कारण सेकंड बॅटिंगला एक टार्गेट मिळतं. आता मात्र टार्गेट आहे 6 चेंडू 8 धावा, 8 रन्स रिक्वायर्ड फ्रॉम 6. आता मात्र इक्वेशन अगदी सोपं होत चाललेलं आहे. जिथे 12ची धावगती राखायची होती आता मात्र 8 धावांची गरज. हा सामना जिंकून पुढच्या फेरीमध्ये प्रविष्ट होण्यासाठी खाटेकर संघाला. सुरेख सुरेख सगळ्यात महत्वाची गोष्ट मित्रांनो, अजून एकही गडी गमावलेला नाहीये त्या संघानं. विनायक आणि दौलत सुरेख फटकेबाजी. आतापर्यंत 18 चेंडूंचा खेळ झाला. या 18 चेंडूंमध्ये 40 धावा पूर्ण केल्या, कोणत्याही प्रकारची मोठी रिस्क न घेता. तरी देखील यामध्ये आपल्याला चौकार आणि षटकारांची आतषबाजी पाहायला मिळाली. एक षटकार या विनायकच्या बॅटमधून निघाला होता, एक निर्णायक षटकार होता तो, सामन्याला कलाटणी देणारा षटकार. कारण जिथे सोनू सुरेख गोलंदाजी करत होता, मात्र आपल्या ओव्हरचा 4था, 5वा आणि 6वा या 3ही चेंडूना तिसरा, 4थ्या आणि 5व्या चेंडूना सीमा पार धाडलं होतं. ही आहे ताकद, हा आहे विश्वास, स्वतःवरचा विश्वास. 2 चेंडू डॉट खेळल्यानंतर देखील पुढच्या चेंडूला सीमारेषा दाखवणं, हा असतो विश्वास. विनायक वन्स अगेन रेडी टू फेस विकी. शेवटचं षटक, 4थं षटक, अंतिम षटक, निर्णायक षटक. पहिला चेंडू विनायकसाठी, हाफ ट्रॅकर, सुरेख फटका, झेल होईल का? ओ ड्रॉप्ड, ओ माय गॉड. यावेळी मात्र विनायकचा झेल सुटतोय आणि दौलत सॅक्रिफाईस करतोय आपली विकेट. नो डाऊट, काही फरक पडत नाहीये. 1 धाव मिळाली, 1 विकेट गेली. मात्र आता 5 चेंडूंवर 7 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. विपुल जातोय त्याची जागा घेण्यासाठी.
हमारे दर्शकों को। विनायक बहुत बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं यहाँ। अब तो 7 रनों की दरकार इस मैच को जीतने के लिए। 5 गेंदों में सैक्रिफाई किया अपना विकेट दौलत ने, लेकिन विनायक को लाना था स्ट्राइक पर। और फिर से एक बार विकी मारा करेंगे विनायक के लिए। देखते हैं 7 रनों की दरकार 5 गेंदों में। यहाँ तक कि बहुत ही बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं विनायक अब तक के। अगली गेंद विनायक के लिए विकी की ओर से। ओहो, इस बार गेंद लेग स्टंप से बहुत ही बाहर से गुजरती हुई वाइड का सिग्नल देते हुए हमारे अंपायर्स। और एक और रन जोड़ा जाएगा अतिरिक्त के रूप में स्कोर कार्ड में। स्कोर अब जहां पहुंचा है 42 रन। 6 रनों की दरकार इस मैच को जीतने के लिए। अभी भी 5 गेंदें शेष इस ओवर की। तो मुझे लगता है ये गेंद लेग स्टंप पर थी। यदि कोई संपर्क होता तो कैच आउट हो सकते थे, लेकिन इफ एंड देन वंस अगेन। अगली गेंद, इस बार गेंद को खेला है ऑन साइड की दिशा में। गेंद जा रहे मिड विकेट जोन में, वहां खिलाड़ी मौजूद। 1 रन लिया, दूसरे रन का प्रयास और इस बार और एक सैक्रिफाइस विकेट होगी। अब तो 4 गेंदों में 5 रनों की दरकार। Pull back to the pavilion without disturbing a scorecard and without playing a single ball because he's run out sacrifice wicket by Vinayak. पुन्हा एकदा विनायकनं आणखी एक सॅक्रिफाय विकेट दिले दौलत आणि आता विपुल. धावा विपुल जमा केले आहेत, मात्र विपुलची विकेट गेली नाही. इथं 6 धावांची गरज आहे अजूनही, 5 धावांची गरज आहे अजूनही सामना जिंकण्यासाठी. कारण हा सामना रोमांचक होईल का शिंदे सर काय सांगता येत नाही, कारण 4 चेंडू आणि 5 धावा असं इक्वेशन आहे. कदाचित 1 किंवा 2 चेंडू डॉट झाले तर मात्र सामना पाहण्यासारखा होईल. क्रिकेट इज अ गेम ऑफ कम्प्लीट अनसर्टनिटीज. क्रिकेट इज अन ऍक्सिडेंट. काय झालं कसं झालं ते आपल्याला नंतर कळत नाही. आणि आता स्ट्राइक एंडला दिसतोय देवेंद्र. पुढचा चेंडू हाफ ट्रॅकर कट केला ऑफच्या दिशेने. 1 धाव पूर्ण करतील का? नक्कीच करतील. विनायकला स्ट्राइकला आणलेला आहे. अतिशय महत्वाची गोष्ट देवानं केली, सिंगल घेऊन स्ट्राइक रोटेट केले. विनायक की जो सलामीचा फलंदाज अतिशय सुरेख फलंदाजी करतोय त्याला पुन्हा एकदा स्ट्राइक वर घेऊन आला तो देवा. 3 चेंडू आणि 4 धावा. इक्वेशन पुन्हा एकदा सिंपल झाले खाटेकर संघासाठी. यावेळी मात्र काही प्रयत्न करेल का उगळी संघ? नक्कीच गरज आहे 1-2 डॉट चेंडूंची सामन्यामध्ये रंगत आणण्यासाठी. सामना इथूनही जिंकू शकतात. आम्हाला बरेचसे असे सामने आठवतात. SPLच्या मैदानावर टेंबरे संघाचा सामना चालू असताना एका गोलंदाजानं 4 धावा देखील शेवटच्या षटकामध्ये सेक्युअर केल्या होत्या, प्रोटेक्ट केल्या होत्या. असे कितीतरी गोलंदाज आहेत. आपण यावेळी ती पुनरावृत्ती करेल का विकी? 3 चेंडू आणि 4 धावा. यावेळी तुला एक फटका झेल होईल का? विल बी टेकन ड्रॉप्ड 4 रन्स अँड विन द मॅच. इथे मात्र झेल अंदाज आला नाही. अक्षय होता.